हे गाईज कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे फिश थाळी. तर आधी आपण सर्वात काय बनवणार आहोत तर कोळंबी. तर त्यासाठी काय करायचं बघा, कढई गॅसवर ठेवली आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरा घालायचा, कांदा घालायचा आणि आलं लसूण पेस्ट. सर्व काही शालो फ्राय झालं की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरच घालायची आहे. ते सर्व झालं की थोडासा पुदिना घालायचा आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं. थोडंसं शालो फ्राय त्याला कलर आला की त्यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले घालायचे, जसं की हळद पावडर, चटणी, गरम मसाला, धने पावडर, अशा प्रकारचे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही ॲड करू शकतात. सर्व काही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली कोळंबी ॲड करणार आहोत आणि तिला मॅरिनेट वगैरे काहीच करायची नाही आहे. खूप टेस्टी लागते अशी ही, आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही मॅरिनेटही करून ठेवू शकतात. तर इथे बघा, सर्व मिक्स झाल्यावर यामध्ये आपण थोडंसं चवीपुरता मीठ घालणार आहोत, वरतून कोथिंबीर घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून ती चांगल्या प्रकारे शिजली पाहिजे. हिला 5 ते 10 मिनटं लागतात शिजायला, जास्त वेळ लागत नाही. झाकण ठेवून मस्त होऊ द्यायची. साईडला लगेच बघा, मी इथे पापलेट फ्राय करून घेतला होता. पापलेट फ्रायची रेसिपी चॅनलवर अपलोड झालेली आहे, म्हणून मी त्याची रेसिपी इथे दाखवली नाही आहे. त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकतात. तर इथे बघा, पापलेट फ्रायही माझा डन झाला होता. त्याच पॅनमध्ये मी इथे फिश एग्स जे असतात त्यांचा फ्राय बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, तेल चांगलं गरम झाल्यावर मी त्यामध्ये हिंग, जिरं आणि सीझनिंग ॲड केलं आहे. थोडासा छोट्या साईजचा एक कांदा घेतला आहे, त्याला आपण परतून घेणार आहोत. कांदा थोडा शालो फ्राय झाला की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट ॲड करणार आहोत. आलं लसूण पेस्ट ही जास्त स्वयंपाकाच्या वेळेस खूप कामात पडते. सारखं आपल्याला सतत लसूण आणि अद्रक ठेचण्याचं काम पडत नाही. ते सर्व व्यवस्थित फ्राय झालं की आपण त्यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले घालणार आहोत. त्यांनाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग फिश एग जी आहे ती यामध्ये आपण ॲड करणार आहोत. मस्त मिक्स करून घ्यायचं. याला जास्त काही करायची गरज नसते. 5 मिनिटात ह्या बनतात आणि खूप मस्त टेस्टी लागतात. तर बघा, अशा प्रकारे त्याला पूर्ण मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडा वेळ शालो फ्राय होऊ द्यायचं आहे. वरतून मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची आणि आपलं फिश एग्स फ्राय इथं रेडी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकतात. फिश थाळी बनवायची असली आणि नसली तरीही खूप टेस्टी लागतं. त्यानंतर बघा, मी कांदा भाजून त्याची पेस्ट बनवून घेतली होती. ती क्लिप मी रेकॉर्ड करण्याचं विसरली. त्यानंतर बघा, त्याच भांड्यामध्ये मी इथे खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, पुदिना, कोथिंबीर हे सर्व घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. साईडला जी मच्छी आहे तर तिला मी इथे मॅरिनेट करून ठेवत आहे. ही मी ॲक्च्युली स्वयंपाक बनवण्याच्या आधीच मॅरिनेट करून ठेवली होती, पण मी क्लिप तुम्हाला आत्ता दाखवते कारण सर्व एकाच याच्यात यायला पाहिजे. तर मॅरिनेशनमध्ये मी सुके मसाले घातले सर्व प्रकारचे आणि लिंबू घालून साईडला ठेवून दिलं आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास मी त्याला मॅरिनेट होऊ दिलं होतं. साईडला आपण आता फिश करी बनवणार आहोत. त्यासाठी बघा, मी त्यामध्ये हिंग, ब्लॅक पेपर पावडर आणि एक तेजपत्ता आणि जिरं तेलामध्ये ॲड केलं होतं आणि जो भाजलेला कांदा होता त्याची पेस्ट बनवली होती तीही मी यामध्ये ॲड केली आणि नंतर जी आपण मिरची, पुदिना आणि खोबऱ्याची पेस्ट बनवली होती ती पण मी यामध्ये ॲड करून घेतली आहे. सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कांद्यासोबतही हे सर्व दळू शकतात. मी वेगवेगळं दळलेलं आहे. मसाला थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये आपण सर्व प्रकारचे सुके मसाले घालणार आहोत, जसं हळद पावडर, लाल मिर्च पावडर, गरम मसाला, धनेपूड, फिश करी मसाला, तुमच्याकडे जे असतील ते मसाले तुम्ही ॲड करा. त्यानंतर काश्मीरी लाल पावडरही आपण यामध्ये ॲड करणार आहोत. सर्व काही मस्त मिक्स करून घ्यायचं आणि याला थोडासा 10 ते 15 मिनटं याला छान फ्राय होऊ द्यायचा. झाकण ठेवून मसाला फ्राय करायचा, म्हणजे त्याला छान तेल सुटतं आजूबाजूने. तुम्ही बघू शकतात, मसाल्याला छान तेल सुटलं की आपण यामध्ये मॅगी मसाला ॲड करणार आहोत. पुन्हा एकदा सर्व मिक्स करायचं आणि यामध्ये चिंच भिजवून ठेवलेलं मी चिंचेचं पाणी यामध्ये ॲड केलं आहे. तुम्ही आमचूरही ॲड करू शकतात, तुमची इच्छा. तर मी इथे चिंचेचं पाणी ॲड केलं आहे आणि नंतर आपण यामध्ये सर्व गरम पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे रश्श्याची तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकतात. मस्त मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा बारीक उकळ आला की आपण त्यामध्ये कोथिंबीर, मीठ आणि लिंबू ॲड करणार आहोत. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. कोथिंबीर तर ॲड करायचीच, त्याची टेस्ट रश्श्यामध्ये ऑसम असते. अर्ध लिंबूची फोड घालायची आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं आणि याला उकड येण्यासाठी राहू द्यायचं. चांगल्या प्रकारे उकळवा आला की आपण त्यामध्ये फिश ॲड करणार आहोत.
एक एक मॅरिनेट केलेली फिश यामध्ये अशा प्रकारे सोडून द्यायची आणि रश्श्याला पहा किती छान तेल आलेलं आहे आणि खूप टेस्टी हा रस्सा बनला होता. पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आपलं फिश थाळी इथं रेडी आहे. तर चला आता डिश सर्व करूया. आधी मी ठेवलं यामध्ये कोळंबी फ्राय, फिश एग्स फ्राय, त्यानंतर पापलेट फ्राय आणि मग एक चपाती. तुम्ही यासोबत भाकरीही बनवू शकतात, बाजरीची, तांदळाची, तर त्या भाकरीही तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. त्यानंतर मी फिश करी ॲड केली, थोडासा राईस बनवला होता तो पण ॲड केला आणि सम सलाड ॲड केलेत. तर खूप टेस्टी ही थाळी बनलेली होती आणि त्याच्यासोबतच आपण थोडंसं कोकम सरबत बनवलेलं होतं. कोकम सरबत कशा प्रकारे बनवायचं, तर कोकम घ्यायचं, थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं, तुमच्याकडे सोडा असेल तो थोडासा ॲड करायचा, थोडा लिंबू घालायचा, मीठ घालायचं, खूप टेस्टी हा कोकम सरबत बनतं आणि मस्त सर्व करून ठेवून द्यायचं डिशमध्ये. तर मी तेही बनवलं होतं कोकम सरबत आणि सोबतच त्याच्यावरती थोडासा पुदिना ठेवला होता आणि लिंबू कट करून तो ॲड केला होता. तर अशा प्रकारे आपली ही फिश थाळी इथं रेडी झालेली आहे. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हीही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ व्लॉगिंगचा येणार आहे, तर लवकर तयार राहा.